नवरी म्हणजे हिटलरला आईसाठी गिफ्ट होतं. तिचा 75वा बर्थडे होता, 75th बर्थडे. तेव्हा तिची खूप इच्छा होती, की मी करावं मराठी मालिकेत काम. तर तेच आईचा आशीर्वाद होता म्हणून ते हिट झालं. तुमचं प्रेम होतं म्हणून हिट झालं. मला कनेक्ट करायचं होतं एक मराठी ऑडियन्सवर. ती पण गोष्ट होतीच. कारण की असं फिल्ममधनं जे प्रेम मिळतं ते वेगळं असतं आणि तुम्ही घरोघरी जेव्हा पोहोचता तेव्हा ते प्रेम त्याचं मापच वेगळं असतं. त्यामुळे मला खूप आवडलं, की मी थँकफुली एक्सप्लोर केली ही टेरिटरी आणि खूप प्रेम मिळालं यार खरंच. आणि ना म्हणजे मालिका हे असं माध्यम आहे की तुम्हाला रोज तुम्ही घराघरात पोहोचता. अरबी तुम्ही चित्रपटांमध्ये केलंय आधी काम, पण ना मालिकेच्या माध्यमातून तुम्ही ज्या प्रकारे समोर आलात ते जास्त अपिलिंग ठरलं. तुम्हालाही असं वाटतं की चित्रपटांपेक्षा मालिकांनी करिअरमध्ये जास्त स्टेबिलिटी दिली? 100% आय थिंक सुरुवात ज्यांनी ज्यांनी मालिका मधनं केली आहे, दे बिकम अ फाईन ॲक्टर. कारण की ती स्कूल असते. आपल्या पण तुम्हाला शिकावं लागतं. सकाळी उठून तुम्हाला रोज सेटवर पोहोचावं लागतं. ती डिसिप्लिन ती लागतेच शेवटी. अ, उठून तिथे तुम्ही न रिहर्स करता तुम्हाला म्हणजे एपिसोड दिवसाचे एवढे चंक एवढे मिनिट्स काढायचे. मग तुम्ही कम हेल और स्टॉर्म जे काही असेल, तुम्ही आजारी असाल किंवा काही असाल, तुम्हाला सेटवर पोहोचून तुम्हाला यू हॅव टू अपीअर अँड यू हॅव द शो मस्ट गो ऑन. या. तर ती स्क्रिप्ट लर्न करणं, की सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही बघा, की तुम्हाला एवढं 10 पेजेसचे डायलॉग्स बोलायचे आहेत उठून. तर ते तुम्हाला कळणं, की तुम्हाला बेसिकली ॲक्टर मी तेच सांगतो, की तुम्ही पाठ करू नका. एक मुद्दा समजा, की त्याच्यावरनं तुम्हाला कळतं, की काय ते प्रॅक्टिसनीच होतं. ती प्रॅक्टिस तुम्हाला टीव्हीमध्ये भेटते, की तुम्ही ऑन द स्पॉट तुम्ही कसे इम्प्रॉम्प्टू, तुम्ही कसे ॲज अन ॲक्टर तुम्ही प्रूव्ह करू शकता. अशा सिच्युएशनमध्ये एवढा डार्क सिच्युएशनमधनं पण तुम्ही एमर्ज होता ॲज अ स्टार. तर ते जाणणं, ते कुठलाही टीचर शिकवू शकत नाही. ते प्रॅक्टिस इज द बिगेस्ट टीचर इन लाईफ आणि ते तुम्हाला सीरियल्समधनं ते जास्ती जाणवतं, तुम्हाला स्ट्राँग करतं. एका ॲक्टरला कुठलीही मालिका तुम्ही रोज करता तेव्हा. आणि काय मालिकेमध्ये काय होतं, की लगेच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतात. फॅन रिस्पॉन्स तुम्हाला लगेच मिळतो. तर त्यामुळे आपण थिएटर किंवा स्टेजवर जे आपण लोकं परफॉर्म करतात, तेव्हा ते म्हणतात, की "अरे भारी असं थिएटरमध्ये काम करा." स्टेजवर तुमचा तो प्रतिसाद जो ऑडियन्सचा लगेच मिळतो, तो प्रतिसाद जो लगेच मिळतो ना, तो माणसाला ती एनर्जी कुठल्यातरी दुसऱ्या लेव्हलला घेऊन जाते. लेवलचे असतं. राईट. टीव्हीमध्ये पण टीव्ही इज अ सेकंड स्टेज ऑफ थिएटर असं वाटतं, की तुम्हाला 1-2 दिवसांनी लगेच तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो कळतं. ऑडियन्सचा आणि तुम्ही स्वतःला बघता आणि तुम्ही इम्प्रोव्हाईज करू शकता मग, की "अरे नाही, इथे चुकलोय, आता जरा बरं करू शकतो." सो एक मला नक्कीच वाटतं कुठल्याही ॲक्टरला टू बी अ बेटर ॲक्टर, अ डिसिप्लिन्ड ॲक्टर अँड अ फाईन ॲक्टर मला वाटतं की अशा स्ट्रेसफुल सिच्युएशनमधनं कारण की जातो माणूस तो खराच तो हिरा बनतो एका कोळशापासून. तर ते प्रेशरमधनं जास्ती तुम्ही एक चांगले रिफाइंड प्रॉडक्ट बनता. क्या बात है!